प्रथमतः आदरणीय सुमित्राताई, आदरणीय भुजबळ साहेब आणि सर्व नेते मंडळींनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्यासाठी मी त्या सर्वांचं मी मनापासून आभारी आहे। आणि मी समस्त नाशिककरांना आणि राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना एवढाच विश्वास देऊ शकतो की राष्ट्रवादीचं जे काम आहे ते मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने चांगलं पुढे नेईल। सातत्याने आपण मंगळवारी जे आहे दर मंगळवारी येवल्याची जबाबदारी आपल्यावर होती आणि आता आपली जबाबदारी वाढलेली आहे, तुम्ही त्या जबाबदारीकडे कशा पद्धतीने? नाही, आता मंगळवार हा तर कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही। मंगळवार हा येवला म्हणजे येवलाच, येवल्याच्या बाबतीमध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज नाहीये। त्याचं कारण मी अध्यक्ष झालो आहे हा 100% येवल्याचीच कृपा आहे, त्यामुळे येवल्याच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही। तसंच आम्ही आता काल विचार केला की दर सोमवारी आम्ही राष्ट्रवादी भवन नाशिक येथे सर्व आमदारांशी बोलणार आहे मी आणि साहेबांशी पण, गिरवाळ साहेबांशी पण बोलणार आहे की सर्वांचे PA OSD आणि आम्ही सर्व पदाधिकारी असे बसून नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी सोमवारी तिकडे यावं आणि आम्ही ते जसं आपण येवल्या तिथे सोडवतो अशा पद्धतीने दर सोमवारी आम्ही तिथे सोडवायचं। पण ते आता मी साहेब, भुजबळ साहेब, गिरवाळ साहेब आणि बाकी आमदार लोक यांच्याशी बोलून आणि आमच्या प्रमुख लोकांशी बोलून ते आम्ही सुरुवात करणार आहोत। युवकची ही जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी होती आपल्याकडे, हो। पण त्या काळची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा नाही, मी ज्या वेळेला युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो, जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, मी जवळजवळ 8 ते 9 वर्ष अध्यक्ष होतो, त्यावेळेला जी युवक मध्ये काम करत होती तीच मंडळी आता परत रवी नानाबरोबर काम करत होती आणि आता तीच मंडळी माझ्याबरोबर काम करणार आहे। आणि मी युवकचा जिल्हाध्यक्ष असताना रवी नाना आणि मी पूर्ण जिल्हाभर आम्ही पिंजून काढलेला आहे, त्यामुळे माझ्यासाठी नवीन काहीच नाहीये। आणि भुजबळ साहेबांचे आशीर्वाद, पक्षाच्या सर्व वरिष्ठांचे आशीर्वाद, त्यामुळे मी काम अतिशय जोमाने करून संघटन अतिशय चांगल्या पद्धतीने आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी सर्वात जास्त संख्येने राष्ट्रवादी असेल आणि बाकी मित्र पक्षांबरोबर घेऊन राष्ट्रवादीची संख्या जास्त असेल याचा प्रयत्न करू। येवला लासलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते, महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री माननीय आमदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब आणि माजी खासदार माननीय श्री समीरभाऊ भुजबळ यांचे विश्वासू सहकारी, खंदे समर्थक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनियुक्त नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष माननीय श्री दिलीप अण्णा खैरे हे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांचे प्रथमच येवला शहरात आगमन होत आहे। रविवार दिनांक 21 जून 2024 रोजी सकाळी ठीक 11 वाजता नामदार भुजबळ साहेब संपर्क कार्यालय येवला येथे त्यांचा नागरी सत्कार व भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे। तरी सर्व गाव प्रमुख, बूथ प्रमुख, विविध सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती। आपला वसंतराव उत्तमराव पवार, विधानसभा अध्यक्ष, येवला लासलगाव मतदारसंघ। आमचे नेते माननीय आमदार छगनरावजी भुजबळ साहेबांचे निष्ठावान शिलेदार, आमचे मार्गदर्शक व पाठीराखे माननीय श्री दिलीप अण्णा खैरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉक्टर मोहन शेलार, जिल्हाध्यक्ष, जलसिंचन सेल, राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक। संस्थापक चेअरमन लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था विखरणी। संस्थापक अध्यक्ष लक्ष्मी इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज विखरणी। उपाध्यक्ष 38 गाव नळ पाणी पुरवठा योजना समिती येवला। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स। तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस।